जय जय रघुवीर समर्थ। आज आपला विषय आहे प्रश्न भक्तांचे आणि उत्तर स्वामींचे। मनाला स्पर्श करणारे असे स्वामींचे उत्तर आहेत आणि भक्तांचे प्रश्न स्वामींनी कशा प्रकारे सोडवले आहेत ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत। तर भक्तांनो, आजचा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्याच्या मनात अनेक प्रश्न आहेत, जीवनात संकटे आहेत, दुःख आहेत, चिंता आहेत, अपयश आहेत। अनेकदा आपण स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसतो आणि मनात विचारतो, स्वामी, माझे दुःख कधी संपेल? स्वामी, स्वामी, माझ्या प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचतात का? स्वामी, तुम्ही माझ्यासोबत आहात ना? आज आपण अशाच काही भक्तांच्या प्रश्नाबद्दल आणि स्वामींच्या शिकवणुकीतून मिळणाऱ्या उत्तराबद्दल जाणून घेणार आहोत। पहिला प्रश्न काय आहे? स्वामी, माझ्यावर इतकी संकटे का येतात? एका भक्ताच्या आयुष्यात सतत अडचणी येत होत्या। नोकरी नव्हती, घरात भांडणे होती, आर्थिक तंगी होती। तो रोज स्वामींच्या चरणी रडायचा। एक दिवस त्याला मनातून एक विचार आला, संकटे ही शिक्षा नसतात, ती माणसाला मजबूत बनवतात। स्वामींच्या शिकवणुकीतून आपल्याला समजते की सोनं जसं अग्नीत तापल्यावर अधिक शुद्ध होतं, तसंच माणूसही संकटामधून अधिक सक्षम बनतो। म्हणून स्वामींचं उत्तर जणू असं आहे, घाबरू नकोस, संकटे कायमची नसतात, धैर्य ठेव। आता दुसरा प्रश्न आहे, स्वामी, माझी प्रार्थना तुम्ही ऐकता का? तर अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न असतो। एका भक्त स्त्रीने अनेक वर्ष श्रद्धेने नामस्मरण केले। तिच्या आयुष्यातील समस्या लगेच संपल्या नाहीत, पण तिच्या मनात शांतता यायला लागली। तिला जाणवलं की स्वामींनी तिच्या समस्या नाही तर समस्यांना सामोरे जाण्याची शक्ती दिली। स्वामींचे उत्तर जणू असं आहे, मी तुझं प्रत्येक शब्द ऐकतो, पण योग्य वेळ येईपर्यंत धीर धर। तिसरा प्रश्न, स्वामी, मला यश कधी मिळेल? आज अनेक तरुण मेहनत करतात, पण अपेक्षित यश मिळत नाही। स्वामींच्या शिकवणुकीत एक मोठा संदेश आहे, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका। जेव्हा आपण प्रामाणिक प्रयत्न करतो तेव्हा यश उशिरा का होईना पण येतच असते। स्वामी सांगतात, थांबू नकोस, प्रयत्न सुरू ठेव। चौथा प्रश्न, स्वामी, माझ्या घरात सुख शांती कशी येईल? तेव्हा कधी घरात सतत वादविवाद होतात। स्वामींच्या मार्गात प्रेम, संयम आणि क्षमा यांना खूप महत्त्व आहे। ज्या घरातील प्रत्येक व्यक्ती थोडा संयम ठेवेल, थोडं प्रेमाने बोलेल, तर वातावरणात बदल होऊ शकतो। स्वामींचं उत्तर, प्रेमाने जिंका, रागाने नाही। पाचवा प्रश्न, स्वामी, मला भीती वाटते, भविष्यात काय होईल? नोकरी मिळेल का? परीक्षा पास होईन का? पैसा येईल का? या सर्व गोष्टीची भीती तर अनेकांना वाटतच असते। स्वामींचा प्रसिद्ध असा संदेश आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हा संदेश लाखो भक्तांना धैर्य देतो। सहावा प्रश्न, स्वामी, माझे शत्रू मला त्रास देतात, काही लोक विनाकारण त्रास देतात। स्वामींच्या शिकवणुकीत सूड घेण्याऐवजी योग्य मार्गाने वागण्याचा सल्ला आहे। उत्तर जणू असं आहे, तू सत्याच्या मार्गावर राहा, अन्याय जास्त काळ टिकत नाही। सातवा प्रश्न, स्वामी, माझं नशीब कधी बदलेल? नशीब बदलण्याची वाट पाहण्यापेक्षा स्वामी कर्म बदलण्यावर भर देतात। चांगले विचार, चांगली कृती, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा यामुळे आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात। आठवा प्रश्न, स्वामी, माझे मन खूप अस्वस्थ आहे, आज तणाव आणि चिंता वाढत चालली आहे। स्वामी, नामस्मरण, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यामुळे मन शांत होण्यास मदत होते, असे अनेक भक्त सांगतात।
स्वामींचं उत्तर, मन माझ्या चरणी ठेव, शांतता मिळेल. 9वा प्रश्न, स्वामी, मी एकटा आहे. कधी कधी आसपास अनेक लोक असले तरी माणूस एकटा वाटतो. अशा वेळी श्रद्धा, कुटुंब, मित्र आणि सकारात्मक आधार महत्त्वाचा वाटतो. स्वामीचा संदेश, तू एकटा नाहीस. 10वा प्रश्न, स्वामी, मला आनंद कसा मिळेल? स्वामी म्हणतात, आनंद हा बाहेर नसून आपल्या विचारामध्ये असतो. कृतज्ञता, सेवा, प्रेम आणि समाधान यामुळे मन समृद्ध होते. स्वामींचं उत्तर, जे आहे त्याबद्दल आभार मान, आनंद जवळच आहे. तर मित्रांनो, जीवनात प्रश्न कधीच संपणार नाहीत, पण श्रद्धा, धैर्य आणि सकारात्मक कर्म यांच्या सहाय्याने आपण त्यांना सामोरं जाऊ शकतो. स्वामी समर्थांच्या शिकवणुकीतून आपल्याला आशा, धैर्य आणि आत्मविश्वास मिळतो. जर आज तुम्ही कोणत्याही संकटातून जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी पहाट नक्की होते. तुमची मेहनत, तुमची श्रद्धा आणि तुमचा विश्वास व्यर्थ जाणार नाही. स्वामींच्या चरणी प्रार्थना करा, पण त्याचबरोबर प्रयत्नही करत राहा आणि मनात कायम एकच वाक्य ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रश्न भक्तांचे, स्वामींचे उत्तर स्वामींचे. तर भक्तांनो, अनेक भक्त असा प्रश्न विचारतात, स्वामी, मी इतकी सेवा करतो तरी माझ्या मनासारखं का होत नाही? याचं उत्तर स्वामीच्या शिकवणुकीतून स्पष्टपणे दिसून येतं. सेवा ही व्यवहार नाही, तर सेवा म्हणजे श्रद्धा, समर्पण आणि विश्वास. जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा स्वामी आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटना आपल्या भल्यासाठी घडवत असतात. काही गोष्टी लगेच मिळाल्या तर त्याची किंमत कळत नाही. म्हणूनच योग्य वेळ येईपर्यंत स्वामी आपल्याला संयम शिकवत असतात. एक भक्त अनेक वर्ष नोकरीसाठी प्रयत्न करत होता. प्रत्येक वेळी अपयश येत होतं, पण त्याने नामस्मरण सोडलं नाही. काही काळानंतर त्याला अशी संधी मिळाली की त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. मागे वळून पाहताना त्याला जाणवलं की पूर्वीची प्रत्येक अडचण त्या मोठ्या यशासाठी तयार करत होती. म्हणूनच स्वामी जणू सांगतात, जे घडत आहे ते समजत नसेल तरी माझ्यावर विश्वास ठेव. आणखीन एक प्रश्न, स्वामी, माझ्या घरात पैशाची अडचण कधी दूर होईल? तर मित्रांनो, मैत्रिणींनो, धन हे फक्त पैशाने मोजलं जात नाही. चांगलं आरोग्य, प्रेमळ कुटुंब, शांत मन आणि प्रामाणिकपणा ही देखील मोठी संपत्ती आहे. स्वामींच्या मार्गात कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाधान यांना खूप महत्त्व आहे. ज्या घरात रोज देवाचं स्मरण होतं, जिथे एकमेकाबद्दल आदर असतो, जिथे सकारात्मकता निर्माण होते आणि सकारात्मकतेतूनच प्रगतीचा मार्ग तयार होतो. एक तरुण भक्त विचारतो, स्वामी, माझं मन अभ्यासात लागत नाही, माझं भविष्य काय होईल? स्वामींचं उत्तर जणू असं आहे, वेळ वाया घालवू नकोस, आजचा प्रयत्न उद्याचं भविष्य घडवतो. तर भक्तांनो, कोणताही चमत्कार मेहनतीची जागा घेऊ शकत नाही. स्वामी आपल्याला शक्ती देतात, पण चालायचं काम आपल्यालाच करावं लागतं. एक आई विचारते, स्वामी, माझ्या मुलाचं भलं करा. आईच्या प्रार्थनेत खूप ताकद असते. प्रत्येक आई आपल्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करत असते. स्वामींचा संदेश असा आहे, चांगले संस्कार दे, उरलेलं माझ्यावर सोड. एक वृद्ध भक्त विचारतो, स्वामी, मी आयुष्यभर संघर्ष केला, आता मनाला शांती कशी मिळेल? स्वामींच्या चरणी बसून नामस्मरण करणारे अनेक भक्त सांगतात की त्यांना मनशांतीचा अनुभव मिळतो. जेव्हा आपण भूतकाळातील दुःख सोडून वर्तमान स्वीकारतो तेव्हा मन हलकं होतं. स्वामी जणू सांगतात, जे गेलं ते जाऊ दे, आजचा दिवस माझ्या नावाने जग. तर भक्तांनो,
स्वामी समर्थांचे सर्वात मोठे वरदान म्हणजे धैर्य. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध उभा राहिल्यासारखं वाटतं, तेव्हा स्वामींचा एकच संदेश तुमचं मन मजबूत करतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही फक्त ओळ नाही, हा विश्वास आहे. ही आशा आहे, हा आधार आहे. म्हणून आज या क्षणी जर तुम्ही कोणत्याही संकटातून जात असाल तर डोळे बंद करा आणि मनापासून स्वामींचं नाव घ्या. कदाचित समस्या लगेच संपणार नाहीत, पण त्या समस्यांना सामोरं जाण्याची ताकद नक्कीच मिळेल. आणि लक्षात ठेवा, स्वामी कधीच आपल्या भक्तांना सोडत नाहीत. योग्य वेळ येताच योग्य मार्ग दाखवण्यासाठी ते नक्की उभी राहतात. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? तुम्हाला स्वामींचे प्रश्नांचे उत्तर आवडले का? आवडले असतील तर लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. झालेली सेवा स्वामीचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.